शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी शिरूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सन 2024-25 आणि 25-26 या कालावधीमध्ये गुन्हेगारी विरोधात व्यापक आणि कठोर मोहीम राबवण्यात आली असून विविध प्रकारच्या अवैध कृत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेला बळकटी मिळाल्याचं दिसून येत आहे। गोपनीय माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत शिरूर पोलीस ठाणे हद्दीतून तब्बल 16 अवैध अग्नेशस्त्रे, गावठी पिस्तुले आणि 23 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। या प्रकरणात 23 आरोपींना अटक करण्यात आली असून अजूनही शोध मोहीम सुरू आहे। अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकी विरोधात पोलिसांनी सातत्याने कारवाई करत 134 गुन्हे दाखल केले। या प्रकरणात 127 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात गावठी दारू, रसायने तसेच देशी विदेशी मद्याचा समावेश आहे। काही नाशवंत मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय। अंमली पदार्थांविरोधात मोठी कामगिरी करीत 8 गुन्हे दाखल करून 3,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि 13 आरोपींना अटक करण्यात आली असून अवैध गुटखा विक्रीवर 8 कारवाया करून 21,68,000चा मुद्देमाल जप्त केलाय। विशेष म्हणजे MD ड्रग्ज प्रकरणात 5 गुन्हे दाखल करून तब्बल 21 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून 10 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून या विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे। वाहतूक शिस्तीबाबतही पोलीस कडक भूमिका घेतली। यामध्ये फिल्म लावलेल्या 124 वाहनांवर कारवाई केली असून 68 बुलेटवर दंड आणि 35 सायलेन्सर नष्ट केले आहेत। 1,653 फॅन्सी नंबर प्लेट वाहनांवर कारवाई करून एकूण 10,689 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून सर्व कारवायांमधून एकूण 19,45,82,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। सर्व कारवाई करण्यात आली असून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे।